नमस्कार मित्रांनो, विवेकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण गेल्या म्हणजे 13व्या भागामध्ये भारताच्या सुप्त शक्तीसमोरची कुठली कुठली आव्हानं पाहिली, सामाजिक, बौद्धिक, वैचारिक अशा पद्धतीची. आता हा त्याचा पुढचा एक भाग आहे की अजूनही काही आव्हानं शिल्लक आहेत. अं, त्याच्यामध्ये प्रमुख एक भाग येतो प्रशासकीय आव्हानं. कारण आता जसजसं आपण आता एक एक भाग पुढे चाललो आहोत, तर आता या गोष्टीला आकार एक विशिष्ट येत चाललेला आहे की जसं आता भले सांस्कृतिक संबंध असतील, दृढ असतील, पण ते आताच्या काळामध्ये, आताच्या काळाच्या चौकटीत त्याला जर काही खतपाणी घालायचं असेल किंवा काय करायचं असेल, तर ते अर्थातच ते तुम्ही वेगळे देश आहात, सार्वभौम देश आहात, तर तुमची मग फॉरेन पॉलिसी, विदेश नीती आणि त्याची अंमलबजावणी करणारं म्हणजे तुमचं परराष्ट्र व्यवहार खातं, म्हणजे तुमचं सरकार, हे असे ह्या गोष्टी तर म्हणजे अपरिहार्य आहेत. या न टाळता येण्याजोग्या आहेत आणि टाळण्याची तशी गरजही नाही आहे. तर ह्या आपल्याला समजा याच्यामध्ये काही काम करायचं असेल तर मुख्य याचे विदेश नीतीचे अंमलबजावणी करणारे कोण आहेत, तर विदेश खातं आहे, परराष्ट्र व्यवहार खातं आहे. त्यांच्यामध्ये ते परिपूर्ण आहे का? तर तसंही काही नाही आहे. सरकारी काम हे आपण गेल्या काही वर्षापासून अनेक सुधारणा होत असल्यामुळे तांत्रिक आणि प्रशासकीय आपल्याला जरा आपलं सरकारी कामाबद्दलचे अनुभव आपल्या जनतेचे चांगले होत चाललेले आहेत, हे निर्विवाद आहे. पण तरी सुद्धा ज्या स्मृती आहेत पूर्वीच्या म्हणजे सरकारी कामाच्या, त्या काही ताबडतोब पुसल्या जातात असं नाही आहे. त्यामुळे सरकारी काम म्हटलं तर थोडं जे काही आपल्या डोळ्यासमोर येतं, तर त्रुटी म्हणजे त्याचा अर्थ म्हणजे तर तर त्या तशा या खात्यात सुद्धा असणं अपरिहार्य आहे. एक आपले पत्रकार आहेत सुनंद दत्त रॉय. त्यांनी एक छान पुस्तक लिहिलं होतं 2015 साली. त्याचं नाव आहे मेकिंग ऑफ इंडियन डिप्लोमसी. त्याच्यामध्ये त्यांनी फार चांगला आढावा घेतलाय की आपल्या विदेश म्हणजे परराष्ट्र व्यवहार खात्यामध्ये कशा काही उणीवा आहेत, त्रुटी आहेत वगैरे वगैरे. काय असतं की या गोष्टींकडे टीका म्हणून बघायचं नसतं, हा अभ्यास असतो आणि त्याच्या मागे हेतूही चांगलेच असतात. कोणाबद्दल म्हणजे एखाद्या व्यवस्थेबद्दल जर आपण काही निर्देश केला एखाद्या उणीवेबद्दल, तर तो आपण एक वी आर ऑल फॅमिली मेंबर्स, त्यामुळे त्याच्याबद्दल ते आपल्या सुधारणेसाठीच आवश्यक असतं ते, असं आहे. तर त्याने एक थोडक्यात जी काही एक मला सांगता येईल यादी ती मी सांगतो की पहिलं सांगितलं होतं की मुख्य म्हणजे UPSC मध्ये जी मुलं बसतात परीक्षांना, त्यांचं विदेश सेवा हे कधी प्राधान्य यादीवरच नसतं. अज्ञानातून असेल पण किंवा आकर्षण असं अधिक काय असतं, IAS होण्याचं. कारण ज्या गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून जे काही मुलं येतात, तर त्यांना तिकडे एक कुटुंबाचं आणि स्वतःचं नाव व्हावं आणि म्हणजे एक सामाजिक सन्मान वगैरे मिळावं, असं काहीतरी जे काय त्यांचे मोटिवेशन असतं त्याच्या मागचं, ते साहजिक म्हणता येईल भारतीय एकूण समाज व्यवस्थेकडे बघून. तर त्याच्यामध्ये त्यांचं IAS त्यांना व्हायचं असतं, कलेक्टर व्हायचं असतं किंवा मग इन्कम टॅक्स म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये जायचं असतं, ती पण त्यांना आकर्षक वाटत असते. पण इंडियन फॉरेन सर्व्हिस त्यांना कधीच आकर्षक त्या अर्थाने वाटत नसते. आता थोडंसं कदाचित चित्र बदलू लागलेलं असेल, पण त्यांनी जे 14 पर्यंत जो अभ्यास केला होता, तो त्यांनी 15 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातून त्यांनी मांडलेला आहे. मनुष्यबळाचा तुटवडा जो अजूनही आहे, अजूनही कळतं म्हणजे जे अभ्यासक आहेत त्यांच्या माध्यमातून, मनुष्यबळाचा तुटवडा फार आहे परराष्ट्र व्यवहार खात्याकडे. त्यांच्यावर कामाचा बोजा खूप आहे. विशेष करून गेल्या एक 4-5 वर्षात फार बोजा वाढलेला आहे. जगाची एकूण गतीच फार वाढलेली आहे आणि काय असतं की मग आणि त्यातही योग्य मनुष्यबळाचा तुटवडा.
किंवा मगाशी मी म्हटलं सरकारी खातं, तर योग्य मनुष्यबळ म्हणजे कसं का टॅलेंट त्याला शब्द वापरतात. आता मी सुद्धा 27 वर्ष एकूण ह्युमन रिसोर्स प्रोफेशनल म्हणून काम केलेलं आहे, मनुष्यबळ संसाधन या खात्यामध्ये. त्यामुळे मला कल्पना आहे टॅलेंट कशाला म्हणावं आणि नाही. त्यामुळे प्रत्येक मनुष्य नोकरीत घेतलेला हा टॅलेंट असतो असं नाही आहे. किंवा टॅलेंट मॅनेजमेंट हा वेगळा विषय आहे. तर मनुष्यबळाचा तुटवडा आणि योग्य मनुष्यबळाचा तुटवडा ह्या एका मागोमाग येणाऱ्या पायऱ्या आहेत. कामाचं योग्य मूल्यमापन होत नाही तिकडे, कारण काही लोक, काही वरिष्ठ तरी थोडेसे डिफेन्सिव्ह बॅकफूटवर असतात. कारण कोणावर कधी जातीयतेचा आरोप होऊ शकतो की अमुक व्यक्ती अमुक समाजातली असल्यामुळे अमुक एका समाजातल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यावर अन्याय केला वगैरे. त्यामुळे तिथे योग्य मूल्यमापन होत नाही. हे कदाचित सर्वच सरकारी खात्यांना सुद्धा लागू असू शकेल, पण मी इथे त्याचा उल्लेख करतोय कारण ही त्या लेखकाने ही सगळी एका मागोमागे एक त्याचं त्याने विवेचन केलं होतं. आता याच्यावर उपाय काय? म्हणजेच काय की हे सगळं सांगण्याचं प्रयोजन एवढंच आहे की त्रुटी आहेत, उणीवा आहेत, त्या आपण हेटाळणी म्हणून बोलत नाही आहोत की आपण एक अभ्यास म्हणून आपल्याला ती जाणीव असली पाहिजे, असं आहे. मग ते भरून कशा काढता येतील? आता पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन हे तर आपण बघतो अनेक ठिकाणी मॉडेल आहे की तसंच या बाबतीत म्हणजे सरकारी आणि बिगर सरकारी अशा संस्था एकत्र येऊन काम करू शकतात या क्षेत्रामध्ये. जसं याच्यामध्ये ज्याला आपण पब्लिक डिप्लोमसी असं नाव दिलं जातं, की जे सरकारी डिप्लोमसी असते ती या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या कर्मचाऱ्यांमार्फत होत असते. मुत्सद्दीपणा, राजनयिक ऍक्टिव्हिटीज, कार्यकलाप तर होत असतो, पण त्याला पूरक होऊ शकणारं चांगलं काम पब्लिक डिप्लोमसीच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि आता कसं आहे, आपण एक संस्थेचा उल्लेख यापूर्वी काही वेळा केला आहे, ICCR, इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स. ही संस्था त्या सांस्कृतिक अंगाने बरंच काही काम करत असते. म्हणजे परदेशी विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देणं आणि काही अभ्यास केंद्र उघडणं, भारताचा अभ्यास करणारी, भारताचा अभ्यास जिथे होऊ शकेल अशी परदेशात केंद्र उभारणं, अशा पद्धतीचे भारत महोत्सव भरवणं, असे कार्यक्रम घडवत असतात ते. पण शेवटी तीही एक सरकारी संस्था आहे आणि त्यामुळे तिला त्या काही नैसर्गिक ज्या मर्यादा आहेत त्या आहेत. तर त्यामुळे त्यांना पूरक असं काम सांस्कृतिक कार्यक्षेत्रामध्ये करणाऱ्या काही NGOज भारताला उभ्या कराव्या लागतील, अभ्यासकांच्या आणि पूरक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या. आपल्याकडे एक पंडित वामदेव शास्त्री आहेत, म्हणजे जे मूळचे अमेरिकन डॉक्टर डेव्हिड फ्रॉली आहेत. त्यांनी या बाबतीत अगदी स्पष्ट मत आपलं दिलेलं आहे. भारतीय सुप्त शक्तीच्या बाबतीत त्यांनी, कारण ते चांगले एक नामवंत अभ्यासक आहेत, ते पद्मभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की भारताची जी धार्मिक परंपरा आहेत वेगवेगळ्या, जी म्हणजे ज्या भारताच्या ज्या धार्मिक परंपरा आहेत त्या खऱ्या एकत्रितपणे भारताची सुप्त शक्तीच्या म्हणजे ज्याला आपण एक त्याचे क्रमांक बनवले तर सर्वात प्रमुख शक्ती ती आहे. आता आणखीन काय असू शकतं, म्हणजे आता आपले जे भारतीय मूळ असणारे जे नागरिक, इतर देशांचे नागरिक आहेत आग्नेय आशियामध्ये. आता हे मी शब्द पण लक्षात घ्या, मी भारतीय मूळ म्हटलेलं आहे, भारतीय वंश म्हटलेलं नाही आहे. कारण आपल्याकडे काय होतं चुकून, म्हणजे दुर्दैवाने भारतीय वंश ही संज्ञा वापरण्यात येते. म्हणजे सर्रास अगदी वृत्तपत्रातून सगळीकडे भारतीय वंश. तर भारतीय वंश नावाची गोष्ट अशी कुठलीच नाही आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो जे श्वेतवर्णीय जे आफ्रिकन वंश आहे किंवा गोऱ्यांचे काही वंश आहेत अँग्लो सॅक्सन, तसं भारतीय वंश नाही आहे कुठला. आपण मिश्रवंशीय लोक आहोत भारतीय. अनेक वंश इकडे नांदले आहेत आणि सरमिसळ करून आपण जगत आहोत. तेव्हा भारतीय मूळ, इंडियन ओरिजिन हे म्हणणं योग्य ठरेल.
तर भारतीय मूळ असलेले जे लोक आहेत या आग्नेय आशियामधले, ते आपल्याला या बाबतीत सहाय्यभूत होऊ शकतात का? होऊ शकतात. मात्र यातलं एक परत आपण महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की जसं आता अमेरिकेत लोकांचं लक्ष तिकडे फार असतं, म्हणजे साहजिकच तिकडे आपला एक प्रबळ गट आहे भारतीय मूळ असलेल्या लोकांचा. पण तो एका विशिष्ट वर्गातून तिकडे गेलेला, तिकडे वर्ग कारण तो अमेरिकेत किंवा युरोपमध्ये असं कोणालाही येऊ दिलं जात नाही. तर तिथे जो वर्ग जाऊन पोचलेला आहे तो मुळात त्याच्याकडे काही एक विशिष्ट गोष्ट होती, म्हणजे एक अंगची, म्हणजे त्याने जे कमावलेली, म्हणजे त्या आर्थिक दृष्टीने एक काहीतरी त्याच्याकडे एक स्थान होतं आणि वगैरे वगैरे. त्यामुळे अमेरिकेत जो स्थायिक झालेला वर्ग जो आहे तो तिकडे सुस्थापित आहे, म्हणजे पहिल्यापासूनच. आणि त्यामुळे तो तिकडे काही एक एकत्र सहज आलेला आहे, येऊ शकतो, काही प्रभावी काम करू शकतो. तसं आग्नेय आशियामध्ये नाही आहे. जरी आताही तिकडे बऱ्यापैकी सुस्थिती येत असेल, पण तो सुस्थापित वर्ग आहे आपण म्हणू शकत नाही, कारण त्याची सर्वांची पार्श्वभूमी फार वेगळी आहे. उदाहरणार्थ मलेशिया आणि सिंगापूरमध्ये कोण लोक होते? हे वेठबिगार लोक होते. इकडून पकडून नेलेले लोक ब्रिटिशांनी तिकडे सिंगापूर त्यांनी उभं केलं, किंवा मलेशियाचे रबरमध्ये त्यांनी चालवले. बरं, बर्मामध्ये कोण लोक होते आहेत आता, जे आता गच्छंतीतून वाचलेले, म्हणजे ब्रिटिशांचे एजंट म्हणून त्यांना म्हटलेलं, आणि म्हणून अनेक लोकांची गच्छंती झालेली, 3-1 लाख लोकांची, 60च्या दशकामध्ये आपण पाहिलं ते. तर त्याच्यातून बचावलेले असे थोडेफार लोक आता बर्मामध्ये शिल्लक आहेत. आणि आता तुमचे इंडोनेशिया, मलेशिया, म्हणजे या वेठबिगारांच्या व्यतिरिक्त, आणि इंडोनेशिया आणि इतर जो भाग आहे त्याच्यामध्ये अनेक लोक ही भारताची फाळणी झाल्यानंतर तिकडे गेलेले आहेत. म्हणजे जे पूर्वीचं सिंध जो आपल्यात नाही आहे, अर्धा पंजाब, इथून जे गेलेले लोक जे चहुदिशांना पांगले, त्याच्यातले काही लोक इंडोनेशियात आता राहत आहेत किंवा इतर काही देशात गेले आहेत आग्नेय आशियातल्या. तर ही सर्व परिस्थिती आहे, ही लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे त्यामुळे त्यांच्याकडून आपण ज्या अमेरिकेत स्थापित असलेल्या भारतीयांकडून जी आपण अपेक्षा करू शकतो, तशा अपेक्षा आपण यांच्याकडून करू शकत नाही, कारण तेवढी त्यांची सुस्थिती नाही आहे. परत मानसिक अंतराचं बोलताना ते यांनाही लागू होतं. जसं आपण भारतीय नागरिकांबद्दल म्हटलं, तर भारतीय मूळ असलेले हे जे परदेशी नागरिक आहेत, दुर्दैवाने ते तिकडे पिढ्यानपिढ्या जरी स्थायिक झालेले असले तरी ते आपल्या कोशात राहणारे आहेत. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, आपण 2 भागांपूर्वी म्हटलं होतं की भारतीय प्रभाव आणि चीनी अभाव हा जो भाग होता, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की आपले भारतीयांचे पूर्वज जे तिथे गेले होते ते तिथे अगदी मिळून मिसळून राहत होते, आणि ते त्यांचं वेगळं वैशिष्ट्याचं अस्तित्व राहिलं नाही. चीन्यांचं उलटं होतं, ते नेहमी वेगळी वस्ती करून राहायचे. आणि आजच्या काळामध्ये स्थिती बरोबर उलट आहे. चीनी तिकडे अधिकाधिक मिसळण्याचा प्रयत्न करतात, जरी त्यांना दे आर नॉट सो वेलकम, तरी सुद्धा ते अविरत प्रयत्न करत असतात. आणि भारतीय मात्र आपल्या कोशात राहतो. म्हणजे आता तामिळांची बहुसंख्या आहे मलेशियामध्ये. माझ्या माहितीप्रमाणे 85% जे भारतीय आहेत ते तामिळ आहेत. ते आपल्या कोशात इतके आहेत की त्यांच्या जातीच्या, म्हणजे तामिळ हे सुद्धा नाही, त्यांची जी काही समाज व्यवस्थेमध्ये त्या काही जाती असतील त्याच्यामध्ये राहणारे आणि रमणारे लोक तिथे आहेत. मी आता ही स्थिती फार वेगळी आहे आपल्या तिकडे. बरं, ही झाली. परत एक प्रशासकीय आपण पाहिलं, नंतर भारतीय मूळ लोकांचं आपण पाहिलं. आता उरतात, पण तेही एक मुख्य आहे, राजकीय आव्हानं. म्हणजे कशी? तर विचारसरणी, नेतृत्व आणि प्राधान्यक्रम. आपण थोडं पाहिलं होतं की आपले जे पायाभरणीचा काळ होता स्वातंत्र्योत्तर भारताचा, त्याच्यामध्ये नेहरूंचं धोरण जे काय होतं वगैरे त्याच्याबद्दल थोडंसं आपण पाहिलं. पण आता त्यांच्या एकूण नेतृत्व बद्दल आपण एक सांगता येईल. 2 व्यक्ती आहेत. एक त्यांचं नाव केशव अय्यंगार, जे नेहरूंचे तह हयात मुख्य सचिव म्हणून होते.
पूर्ण नेहरू काळामध्ये. आणि दुसरे आहेत विष्णू सहाय, जे परराष्ट्र खात्यात सचिव होते. त्या दोघांनी आपापल्या आठवणीमध्ये लिहून ठेवलेलं आहे की आमच्या काळामध्ये विदेश सेवेच्या खात्याला विशेष काम नव्हतं, कारण नेहरूच अनेक गोष्टी ठरवायचे. त्यांना त्याचं पूर्ण ज्ञान होतं असं त्यांचा समज असेल, आणि त्यामुळे ते ठरवायचे आणि ते आम्हाला निर्देश द्यायचे. त्यामुळे स्वतःहून, ज्याला आपण प्रोॲक्टिव्हली काम करणं म्हणतो, ते त्या विदेश सेवेला सवयच नव्हती बराच मोठा काळ. हे लक्षात घ्या, ही वैयक्तिक टीका नाही आहे, हे आपण व्यवस्थेबद्दल बोलत आहोत. तेव्हा व्यवस्था एखादी कमजोर होणं किंवा मजबूत होणं, त्याच्यासाठी जे कारणीभूत घटक असतात त्याच्यातला हा घटक आहे. जर आपण एखाद्या अवयवाला कामच दिलं नाही तर तो अवयव कामाचा राहत नाही कालांतराने. तो नियम इकडे लागू पडतो. नंतर वाजपेयी सरकारने 2000 साली एक उत्कृष्ट म्हणजे ते नरसिंहराव सरकारने जे लुकिस्ट धोरण 90 साली सुरू केलं होतं, 91 साली, त्याचाच एक भाग म्हणून वाजपेयी सरकारने 2000 साली एक उत्कृष्ट कार्यक्रम हातात घेतला होता. त्याचं नाव मेकॉंग गंगा कोऑपरेशन. आता हे लक्षात घ्या, मेकॉंग ही एक मुख्य नदी आहे, जी सब रिजन जो आहे, मेनलँड साऊथ ईस्ट एशिया ज्याला म्हणतात, म्हणजे तुमचा बर्मा, थायलंड, लाव, कंबोडिया आणि व्हिएतनाम या 5ही देशांना स्पर्श करणारी ही नदी आहे, जी बर्मापासून सुरू होते, थायलंडला स्पर्श करून लाव, कंबोडिया आणि नंतर दक्षिण व्हिएतनामच्या आखातात तिचं विलीन होते ती. तर अशी ती 5ही देशांना पाणी पुरवठा करणारी मोठी नदी आहे. तिचं नाव मेकॉंग, आणि तिचाही अर्थ आपण जाणून घेतला तर या संदर्भात तो उपयुक्त आहे. मायकॉंग, तिचा खरा उच्चार आहे मायकॉंग, आणि हे माय दुसरं तिसरं काही नसून आपण मराठीत जे माय म्हणतो, माय मराठी, तसंच माय म्हणजे आई, तर त्या तिकडच्या त्या भाषेत सुद्धा माय हे आई या अर्थाने आहे. तर मायकॉंग, त्या कॉंग नावाची आई, त्या नदीला त्यांनी म्हटलेलं आहे. हे आपल्या संस्कृतीशी साधर्म्य राखणार आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की हा जो एक उत्कृष्ट त्यांनी कार्यक्रम हातात घेतला होता, जेणेकरून विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला त्या भागामध्ये भारतीय माणसांना हालचाल करायला, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी एक ती संधी प्राप्त झाली होती, जेणेकरून त्या भागात विशेष करून जे चिन्यांचा वावर आहे त्याला थोडासा एक आळा घालण्याचा तो प्रयत्न होता. पण दुर्दैवाने काय झालं की त्यांचं सरकार बदलल्यानंतर पुढच्या सरकारने त्या कार्यक्रमाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. हे एक चॅलेंज असतं. म्हणजे योगायोगाने सरकार अ आणि सरकार ब असेल, त्यातून अर्थ काढू नये. परत एकदा सांगतो, हा व्यवस्थेचा भाग आहे. आणि त्यामुळे म्हणजे 2000 साली त्यांनी शुभारंभ केला, आणि त्याचं जे काही काम पुढची 3 वर्ष चालू राहिलं. आणि 2004 साली जेव्हा सरकार बदललं, तेव्हा त्या सालापासून, म्हणजे 2004 पासून 2011 पर्यंत फक्त 2007चा अपवाद वगळता त्याबद्दल एक बैठकही साधी होऊ शकली नाही. हे लक्षात घ्या. हे फार म्हणजे माझ्यासारख्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घटना आहे, कारण याच्यामुळे आपण फार मागे पडतो त्या क्षेत्रामध्ये. हे जे सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचं वगैरे जे असतं, ते प्रयत्न सातत्याने चालू असावे लागतात. त्याच्यामध्ये इतक्या जर मोठ्या टाईम गॅप्स पडत असतील तर ते आपल्या हिताचं नाही. आणि आता मला वाटतं आपण इथेच थांबूया. ही जंत्री आपण केली आव्हानांची, आणि यापुढचा आपला आता एकूण कसा काय प्रवास होणार आहे त्याचा आपण पुढच्या भागामध्ये बघू. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आप्तपरिचितांपर्यंत पोहोचवा, आणि विवेकच्या फेसबुकला लाईक करा. धन्यवाद.